आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या शासकीय जमिनी सरकारच्या आहेत, सगळ्या विभागाच्या जमिनी आहेत, त्या सगळ्या जमिनी यांनी विकायला काढल्या होत्या. आता त्याच्यातल्या किती जमिनी आता वाचल्यात आणि पुन्हा उत्पन्न वाढवण्यासाठी राज्याची संपत्ती विकण्याचं काम सरकार करणार आहे का, हा एक प्रश्न आहे. 10 लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर या सरकारने लादलेलं आहे. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये या कर्जाच्या मुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की महागाई वाढवली जाईल आणि जनतेच्या खिशातले पैसे काढले जातील. अशा पद्धतीचे उत्पन्नाचे स्रोत यांचे वाढू शकतात. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. सरकारने ती भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी की जनतेला महागाईतून त्यांच्या खिशातले पैसे काढणार का, राज्यातल्या प्रॉपर्ट्या शासनाच्या विकून उत्पन्न वाढवणार आहे का. हे सगळे प्रश्न आज जनतेच्या समोर आहे आणि आमच्याही समोर आहे. आणि म्हणून या सगळ्या उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना सरकारने विधानसभेत याचा खुलासा करावा, ही भूमिका आमची राहणार आहे. विदर्भाच्या भूमीत काल विदर्भाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी स्वतः ती भूमिका मांडलेली आहे. आज सरकार उत्तर काय देतं, विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसून जातं, हे आज सरकारच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही उत्तराची वाट पाहतोय. काल मी विदर्भाच्या अनुशेषाबद्दलची सगळी भूमिका विधानसभेत मांडली. योगायोगानं दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पण अनुशेषाचे अनेक मुद्दे विरोधी पक्षात असताना उपस्थित केलेले होते. आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे. काल त्यांनी जेलच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनात एक बिल आणलेलं होतं. कैद्यांसाठी आता पुढच्या काळात काय काय व्यवस्था केल्या जाईल. आणि स्वाभाविक आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं कैदी हा काही जन्मता जन्माला येत नाही. त्याला त्या सरकार त्याचे काही त्या पद्धतीच्या वातावरणातून तो आरोपी होतो आणि मग तो कैदी होतो. त्यालाही पुन्हा मनुष्य जीवनामध्ये चांगलं जीवन जगता यावं त्यासाठी केलेला प्रयत्न, अशा पद्धतीचं एक बिल काल मुख्यमंत्र्यांनी मांडलेला होता. खरं तर आज राज्याच्या मंत्रिमंडळातही सगळ्या ज्या काही घोषणा झाली, मंत्री झालेत, नागपूरमध्ये झालेत आणि बिचारे अजूनही पोटपोल त्यांना मिळालं नाही. त्यांना काही कळतच नाही की आम्ही नेमकं काय आमचं मंत्रीचं काम आहे की नाही आहे. बिनपगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीनं चाललेली आहे असं आम्हाला वाटतं आहे. की सरकार त्यांचा आहे, काय निर्णय घ्यायचा स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सगळे खाते आपल्याकडे ठेवावं का आम्हाला वाटतं तर काय करायचं तो त्यांचा. पण काय होतं की लोकशाहीची थट्टा आहे. आणि आम्ही काल पण विधानसभेत सांगितलं की सरकार जनतेच्या मताने निवडून आलेलं नाही. हे निवडणूक आयोग आणि यांच्या संगनमताने हे सरकार आलेलं आहे. मी वारंवार सांगेल आणि हे शेवटपर्यंत या सरकारला सांगेल, यांना हिंमत असेल तर मार्कंडवाडीमध्ये मॉकपोलियन सरकारच्या अखातीखाली यांनी घ्यावं. ते म्हणतात की तिथं घाबरवलं जातं, भीती घेतली, सरकारने घेतलं पाहिजे. जनतेचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेतून आलेलंच नाही, हे निवडणूक आयोगाच्या करामतीमुळे आलेलं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे सरकार जे वागते आहे ते लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगते आहे असं दिसतं आहे.